फ्रेंड्स, मागच्या बुधवारपासून आपण आहे ना एक सिरीज चालू केलेली आहे, पाऊस आणि पौष्टिक सूप्स. तर आजचं आपलं दुसरं सूप आहे एक डाळ आणि एक भाजी. तर यापासून आपण आहे ना एकदम मस्त दाटसर आणि पोटभरीचं सूप ची रेसिपी दाखवलेली आहे. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, हे जे सूप्स आहेत ना, हे फक्त पावसाळ्यासाठीच नाही, पण ना वेट लॉस साठी सुद्धा आहेत किंवा ज्यांना डायबिटीस आहे. सो आजची जे आपण आहे ना एक डाळ वापरलेली आहे, ती सर्वात आहे ना पचायला हलकी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना काय होतं की ना सर्दी, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन झाले तर डॉक्टर म्हणतात की ना पचायला हलकं असेल ते खा तुमच्या आहारात. तर नक्कीच आहे ना हे सूप तुम्ही करून द्या. पोटभरीचं सुद्धा आहे आणि महत्वाचं चविष्ट सुद्धा आहे. फ्रेंड्स, आपण मूगडाळ आणि पालकाचं सूप करत आहोत. इथे मी ना कुकरचा डबा घेतलाय, त्यात ना ही पिवळी मूगडाळ घ्यायची, पाववाटी मी घेतलेली आहे. आता ही जी डाळ आहे ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. यात आता आपण एक मिरची टाकणार आहे, तर असे बारीक तुकडे करून आपण टाकूयात त्याच्यात. 4-5 लसूण. आता इथे मी ना अर्धा पाऊल आहे ना पालकाचे जे खालचे जे हे असतात ना, काड्या असतात ना म्हणजे पानाच्या, तर त्या घेतलेल्या आहेत. त्या जाडसर असतात. ह्याच्यात ना ऍक्च्युली हे खूप पौष्टिक असतात, म्हणून आपण आहे ना हे जेवढ्या असतील तुमच्याकडे तेवढ्या घ्यायच्या. आता इथे माझ्याकडे ना अर्धा बाऊल होत्या म्हणून मी त्या घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि इथे 3 ते 4 पालकाची पानं. आता इथे आपण आहे ना 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि सगळं आहे ना छानपैकी मिक्स करणार आहोत. जर लागलं तर तुम्ही अर्धी पाऊण वाटी अजून ह्याच्यात घालू शकता. आणि त्यानंतर आहे ना कुकरमध्ये हा डबा ठेवून घ्यायचा. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. सूपचं मिश्रण आहे ना ते पूर्ण गार झालंय. आता हे मिश्रण आहे ना आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे ना छान ग्राइंड करून घेऊयात. सूपचं मिक्सर आपण ग्राइंड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हलका हिरवा कलर इतका छान दिसतोय ना. आता हे मिक्सर आपण आहे ना एका कढईत काढून घेऊयात. कढईमध्ये मिक्सर काढलं ना की आपण गॅस ऑन केलेला आहे आणि त्यात ना 1 पाऊण ते 1 ग्लास पाणी आपण घालून घेऊयात आणि सगळं मिक्स करून आपण चेक करूयात. आता ही जी आहे कन्सिस्टन्सी ती ना मीडियम आहे. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता. त्यात ना चवीप्रमाणे मीठ, थोडासा हिंग, आपण मिरची आणि लसूण घातलेला आहे सो त्याचा तिखटपणा आहे, पण आपण हलकीशी मिरपूड घालणार आहे. कारण मिरपूड काय आहे ना की सूप्सला आहे ना खूप छान तर लागतेच. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की आपल्याला इम्युनिटीसाठी आहे ना किंवा सर्दी, खोकला किंवा हे झालं असेल ना तर ना मिरपूड घातलेली कधी पण चांगलं हेल्दी असते. ह्याला आता आपण आहे ना छान खळखळून उकळी काढून घेऊया. आपला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि थोडासा लिंबाचा रस ह्याच्यात पिळायचा, म्हणजेच विटॅमिन सी, आणि मस्तपैकी असं मिक्स करायचं आणि गरमागरम हे सूप आता सर्व्ह करूयात. फ्रेंड्स, आपलं ना पाऊस आणि सूप्स या सिरीज मधलं दुसरं सूप पालक आणि मूगडाळीचं सूप इकडे तयार आहे. ऑइल फ्री आहे आणि महत्वाचं म्हणजे एकदम सात्विक आहे. अशा पद्धतीने तयार झालंय आणि आपण ते गरमागरम सर्व्ह करून घेतलंय.